कोणत्याही सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे अंतिम मतदार यादी. याच यादीवर कोणाचं पारडं जड राहणार हे ठरत असतं. या मतदार यादीवरील आक्षेपांवर एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी नुकतीच होणार होती. पण सुनावणी सुरू होण्यापूर्वी अवघ्या अर्धा तास आधी विभागीय उपनिबंधक देवीदास मिसाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी नारायण परजणे यांच्याकडे अचानक पदभार देण्यात आला. आता मिसाळ यांनी यामागे वैद्यकीय कारण असल्याचं म्हटलंय. सुनावणीच्या अवघे 30 मिनिटे आधी झालेली ही बदली अनेक राजकीय संकेत देऊन जाते. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बदलीचं टायमिंग. सुनावणीच्या अगदी तोंडावर अधिकाऱ्याला बदलणं हा केवळ योगायोग असू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अदृश्य शक्ती हा शब्द फार परवलीचा झाला आहे. या बदली मागे कोल्हापूरच्या राजकारणाबाहेरील किंवा राज्यातील एखाद्या मोठ्या अदृश्य शक्तीने सूत्र हलवल्याची दाट शक्यता आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत प्रशासकीय अधिकाऱ्याची भूमिका निर्णायक असते. अशा वेळी एका अधिकाऱ्याला सुनावणीपूर्वीच हटवून दुसऱ्याला आणणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेवर पकड मिळवण्याचा हा एक मोठा डाव असू शकतो, असं राजकीय तज्ञ सूचित करतायत. जर मतदार यादीच्या सुनावणीत काही मोठे फेरबदल झाले आणि नवीन अधिकाऱ्यांकडून कोणा एका गटाला अनुकूल असे निर्णय आले तर गोकुळची सत्ताधारी नक्कीच हलू शकतात. पण या तडकाफडकी बदलीनंतर मुश्रीफांच्या गोटाला एक मोठा धक्का बसलाय असं समजते. नवीन अधिकारी नारायण परजणे आता सुनावणीत नेमकी काय भूमिका घेणार, विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांवर ते कोणता निर्णय देणार, या अनिश्चिततेमुळे सध्याच्या गोकुळच्या संस्थाचालकांमध्ये आणि सत्ताधारी गोटात धाकधुकीचं वातावरण निर्माण झालंय. एक प्रकारे कोल्हापूरच्या सत्ताधाऱ्यांना हा एक अलार्म आहे की पुढची निवडणूक सोपी नसणार आहे. थोडक्यात सांगायचं तर गोकुळच्या निवडणुकीचा हा फक्त ट्रेलर आहे, खरा चित्रपट अजून बाकी आहे. कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात अदृश्य शक्तीने आपला पहिला आणि मोठा डाव टाकलाय. आता मंत्री हसन मुश्रीफ आणि गोकुळचे सत्ताधारी या धक्क्यातून सावरून कोणता प्रतिशह म्हणजे काउंटर अटॅक देतात आणि या सगळ्या घडामोडींचा अंतिम मतदारांवर काय परिणाम होतो हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, या अदृश्य शक्तीमागे नेमका कोणाचा हात असेल? काय तडकाफडकी बदली मागे अधिकाऱ्यांवर असणारा प्रचंड राजकीय दबाव असू शकतो? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर.